व्यक्तीची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही फक्त पुस्तकी ज्ञानानेच उभरते असं नाही. तिचा खरा कस लागतो ते बाहेरच्या जगात वावरताना. म्हणूनच मुलांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा स्किलवर भर द्यायला हवा. हीच काळाची गरज आहे. शाळा म्हटले की इयत्तेनुसार तुकड्या आल्या. मुलांच्या कुवतीनुसार केलेल्या या तुकड्यांमध्ये अ तुकडी ही हुशार मुलांची व फ तुकडी ही ढ मुलांची अशी 10वी फ ची तुकडी रावसाहेब पटवर्धन शाळेतली. या तुकडीतील विद्यार्थी म्हणजे गरीब आई बापांची मुलं. त्यातलाच एक विद्यार्थी सिद्धार्थ यादव. सकाळी पेपरची लाईन टाकून तो नंतर शाळेत यायचा. दिवाळीची सुट्टी संपून दुसरं सत्र चालू झालेलं असतं. सगळ्या 10वीच्या मुलांना हॉलमध्ये बोलवलं जातं. मुख्याध्यापक सांगतात 10वीचा शाळेचा निकाल गेली 5 वर्ष सलग 98 ते 100% लागतो आहे. ते अ तुकडीतील विद्यार्थ्यांचं कौतुक करतात. 10वी फ च्या तुकडीला थांबवून ठेवून बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गात पाठवलं जातं. प्रिन्सिपल 10वी फ च्या विद्यार्थ्यांना म्हणतात, तुमच्यातली काही मुलं नाल्याजवळील वस्तीत राहतात. शाळेने तुम्हाला मोफत वह्या पुस्तकं वाटली तरी तुम्ही अभ्यास केलेला नाही. तुमच्या एका तुकडीमुळे संपूर्ण राज्यात शाळेला मान खाली घालावी लागेल. लेक्चर देऊन झाल्यावर वर्ग शिक्षक गोसावी सर मुलांना घेऊन जातात. लेट आलेल्या सिद्धार्थला प्रिन्सिपल पकडतात. शाळेच्या पहिल्या दिवशी लेट आल्याबद्दल त्याला सुनावतात. सिद्धार्थ वर्गात येतो. गोसावी सर त्याला बडबडतात. गणित व इंग्रजी विषयात त्याने दिवे लावलेले असतात. संपूर्ण वर्गात फक्त 3 विद्यार्थी सगळ्या विषयांमध्ये पास झालेले असतात. 10वी अ व ब या तुकड्यांचा निकाल 100% लागलेला असतो. तर सगळ्या मुलांना त्यांचा रिझल्ट देतात. 10वी अ तील एक मुलगा फ तुकडीतील एका मुलाला रिझल्ट वरून चिडवतो. तिथेच त्यांची मारामारी होते. पीटीचे शिक्षक येऊन हे भांडण मिटवतात. प्रकरण मुख्याध्यापकांकडे जातं. या प्रकरणात नक्की चूक कोणाची हे समजून न घेता 10वी फ तील सगळ्या मुलांना 50 रुपये दंड व आई वडिलांची सही असलेली माफीची चिठ्ठी आणायला सांगितली जाते. आणि जर नाही आणली तर तुमची शाळा बंद. हेडमास्टर सगळ्यांना सांगतात. त्यांच्या एका निर्णयामुळे सगळी मुलं चिडतात. 10वी फ च्या सगळ्या मुलांना हातावर पट्टी मारली जाते. तेव्हा 10वी अ चा जोशी मात्र हसत असतो. दत्तात्रेय घरी येतो. हवालदार असलेले त्याचे वडील त्याच्याकडे प्रगती पुस्तक मागतात. वडील त्याला बेदम मारतात. तो तसाच घरातून बाहेर पडतो. सुमी सिद्धूचा रिझल्ट बघते. आई विचारते, कसा आहे रिझल्ट? ती फक्त बेस आहे मावशी एवढंच म्हणते. आई आतमध्ये गेल्यावर ती सिद्धूला म्हणते, कसा रे पास होणार बोर्डाला? तो काहीच उत्तर न देता पिशवी घेऊन निघून जातो. पट्ट्याकडे तबेल्याकडे येतो. पट्ट्याचे काका त्याला अडवून म्हणतात, नापासच ना सगळे. काय ठेवलंय त्या पुस्तकी शिक्षणात? पुढे जाऊन कारकुनीच करायची आहे ना. काहीतरी बिझनेस करायचा सोडून काय पास नापास करत बसला. तो आतमध्ये येतो. पक्याबरोबर टक्क्या सुद्धा तिथेच असतो. 10वी फ ची सगळी तुकडी एकत्र जमते. त्यांचं ठरतं दंड चिठ्ठी काहीच देणार नाही. रात्रीच्या काळोखात मुलं लाठ्या हॉकी स्टिक घेऊन शाळेत येतात. शिपाई सिद्धूला बघतो. त्यांचा अजून एक मित्र सिकंदर कंपाऊंड बाहेरून हे सगळं बघत असतो. तो या शाळेचा विद्यार्थी नसतो. वर्गाच्या काचा फोडल्या जातात. एक दगड शिपायाला लागतो. मुलं नोटीस बोर्ड तोडतात. प्रयोगशाळेत येऊन तिथे नासधूस करतात. भिंतीवरचे तक्ते घेऊन जातात. त्यांच्या अंगात बदल्याची आग धुमसत असते. कंपाऊंड वरून उडी मारून ते पळ काढतात. तेव्हा त्यांनी सगळे तक्ते बाहेर उभे असलेल्या सिकंदरकडे दिलेले असतात. दुसऱ्या दिवशी प्रयोगशाळेची नासधूस केल्याचं देशमुख सर पाहतात. त्यांना तिथे आय कार्ड सापडतं. तेवढ्यात तिथे प्रिन्सिपल येतात. देशमुख सर आय कार्ड लपवतात. प्रिन्सिपल मुलांना असेंब्ली हॉलकडे बोलवायला सांगतात. ते तिथून निघून गेल्यावर देशमुख सर दाराआड लपलेल्या सावंतला पकडतात. त्याचा आय कार्ड त्याला परत देतात. सगळ्या प्रयोगशाळेची तोडफोड झालेली असते. प्रिन्सिपल सगळ्या टीचर्सची मीटिंग घेतात. ते म्हणतात हे काम बाहेरच्या समाजकंटकाचं नाही, मोठ्या मुलांनीच केलंय हे. काही टीचर्स म्हणतात मुलांना चांगली अद्दल घडवायची असेल तर पोलीसच पाहिजेत. तेवढ्यात देशमुख सर सांगतात हे काम मुलांनी केल्याची दाट शक्यता आहे, पण शाळेत पोलिसांना बोलवू नये. मार लागलेल्या शिपायाला विचारल्यावर तोही नाही म्हणतो. मुलांना हॉलमध्ये आणलं जातं. त्यांच्याकडून प्रार्थना म्हणून घेतली जाते. तेवढ्यात एक शिपाई येतो. कालच्या तोडफोडीत हाच होता हे शब्द सिद्धार्थच्या कानावर पडतात. तो तोंड लपवतो. त्याला पुढे बोलवलं जातं. तेव्हा एक शिक्षक त्याला मारतात, पण देशमुख सर त्याला बाजूला करतात. सर त्याला विचारतात, कालच्या तोडफोडीत तू होतास? फ च्या सगळ्या तुकडीला प्रिन्सिपल सरांकडे नेलं जातं. सर मुलांना म्हणतात, तुम्हाला बोलायची संधी दिली होती, आता परिणामांना आम्ही जबाबदार नाही. पाहिजे तर देशमुख सरांशी बोला. तरीही मुलं बोलायला तयार नसतात. सर त्यांना बाहेर थांबायला सांगतात. मुलं बाहेर पडतात. सिद्धू प्रयोगशाळेत थांबलेला असतो. देशमुख सर तिथे येतात. ते त्याला नकाशे कुठे आहेत विचारतात. तरीही तो काही बोलत नाही. सर रागाने निघून जातात. ते प्रिन्सिपल कडे येतात. तिथे इन्स्पेक्टर गायकवाड बसलेले असतात. देशमुख सर गायकवाडांना म्हणतात, आता काही बोलला नाही तो, पण कंप्लेंटची गरज नाही, बोलेल तो. इन्स्पेक्टर म्हणतात, पाहिजे तर नुसतं दम भरू, पोरांना तेवढंही पुरे. देशमुख सर मी परत त्याच्याशी बोलतो म्हणतात. ते इन्स्पेक्टरना तोडफोड दाखवत येत असतात. सिद्धू त्यांना बघून लपतो. मागच्या दाराने तो पळ काढतो. मुलांना घरी सोडलं जातं. दिवसभर बाहेर राहून सिद्धू घरी येतो. 2 दिवस असेच निघून जातात. आई ड्युटीवरून आलेली असते. सिद्धू आवरून मित्रांबरोबर पट्ट्याच्या तबेल्यात येतो. तिथे तोडफोड कांडमध्ये सहभागी असलेली मुलं जमलेली असतात. काही मुलं येऊन त्यांना सांगतात की शाळेने बोर्ड लावलाय, 10वी फ च्या विद्यार्थ्यांनी येऊ नये. घरी पत्र गेलेली असतात. शाळेने पालक सभा बोलवलेली असते. शेवटी ठरतं पहिले चार्ट शोधू, मग देशमुख सरांना भेटू. मुलं सिकंदरला शोधून काढतात. तो ब्रिज खाली राहत असतो. तक्ते गोळा करून मुलं निघतात. सरांना भेटायला येतात. सर त्यांना विचारतात, तुम्ही सगळ्यांनी काय विचार केलाय? ते वर्ग शिक्षक गोसावी सरांना भेटलात का म्हणून विचारतात. मुलं म्हणतात
ते नीट वागत नाहीत आमच्याबरोबर. देशमुख सर मुलांना म्हणतात, जेव्हा तुम्हाला आपण केलेल्या कृत्याची जबाबदारी घ्यावीशी वाटेल आणि आपली चूक मान्य होईल तेव्हाच माझ्याशी बोलायला या. मुलं गार्डन मध्ये येतात. आता त्यांच्यात आपापसातच मारामारी होते, पण पुढे अजून भांडण नको म्हणून मुलं सावरतात. देशमुख सरांना भेटायचं ठरवतात. शाळेत 10वी फतल्या एका मुलाचे वडील सरांना भेटायला येतात. ते म्हणतात, माझ्या एका मुलाने शाळा सोडली. आता याचं तसं नको व्हायला. देशमुख सर त्यांना प्रिन्सिपलला भेटायचं सांगून टीचर्स रूम कडे येतात. तिथे पुन्हा 10वी फचा विषय निघतो. गोसावी सर म्हणतात, चांगली अद्दल घडली पाहिजे या मुलांना. एक शिक्षक म्हणतात, पालकांनी सांगून टाकलंय, द्या त्यांना पोलिसांकडे. पण देशमुख सर प्रयत्न करतायत, मग करू देत त्यांना. गोसावी सरांना 10वी फ सोडायचा असतो म्हणून ते मेडिकल सर्टिफिकेट द्यायची तयारी दाखवतात. तसा अर्जही त्यांनी प्रिन्सिपलकडे दिलेला असतो. मुलं सरांकडे येतात. मुलं त्यांना म्हणतात, आम्हाला हवी ती शिक्षा द्या, आम्ही दंड भरायला तयार आहोत. देशमुख सर त्यांना सांगतात, ज्याची तोडफोड तुम्ही केली आहे त्या सगळ्या वस्तू परत स्वतःच्या हाताने दुरुस्त करायच्या. सर विचारतात, चॅलेंज घ्यायला तयार आहात का? सगळी मुलं तयार होतात. मुलं शपथ घेतात, आम्ही केलेलं नुकसान स्वकष्टाने भरून देऊ. सर मार्केटमध्ये असताना त्यांना एक बाई दिसतात. त्या सरांना ओळखत नसतात. मग सर स्वतःहून आपली ओळख त्यांना सांगतात. देशमुख सरांच्या कॉलेजच्या प्रोफेसरच्या त्या पत्नी असतात. त्या सरांना घरी येऊन येतात. दफ्तरदार सर व्हील चेअरवर असतात. टू व्हीलरच्या ऍक्सिडेंटमुळे त्यांना अपंगत्व आलेलं असतं. निघताना सरांचं लक्ष दफ्तरदारांच्या टू व्हीलर कडे जातं. सर ग्राउंड कडे येतात. ते 10वी फच्या मुलांना प्रिन्सिपल सरांची परवानगी मिळाल्याचं सांगतात. पण सरांचे 2 मुद्दे असतात. सर म्हणतात, सगळं नुकसान दुरुस्तीने भरून निघणार नाही, कारण काही लॅब इक्विपमेंट व टीव्ही या गोष्टी नव्यानेच खरेदी कराव्या लागतील. मग ही रोख रक्कम मुलं कुठून आणणार? दुसरा मुद्दा म्हणजे ही सगळी कामं करताना मुलाचा अभ्यास मागे पडणार, त्यामुळे बोर्डात ती नापास होणार. सर त्यांना म्हणतात, सगळं नुकसान भरून देईपर्यंत शाळा वर्ग सुरू करणार नाही. मुलांमध्ये आपापसात डिस्कशन होतं. जर अ वर्गातली मुलं अभ्यास करून पास होतात तर मग आम्ही सुद्धा होऊ शकतो. एक जण म्हणतो, आम्ही रात्रीचा अभ्यास करू. सिद्धू सरांना म्हणतो, सर तुम्ही घ्या ना आमचा क्लास. सर तयार होतात. ते म्हणतात, दुरुस्तीचे शिक्षक तुम्ही शोधा, अभ्यासाचे आम्ही शोधू. देशमुख सर त्यांच्या सरांकडे येतात. सर त्यांना मर्ढेकरांची कविता ऐकवतात. देशमुख सर ती टेप रेकॉर्डर मध्ये टेप करून घेतात. ते सरांना सांगतात, आपण तुमच्या रसग्रहणाचं पुस्तक काढूया, म्हणजे मुलं तुमच्या शिकवण्याला मुकणार नाहीत. तिथून निघाल्यावर देशमुख सरांना सिद्धू पेपर विकताना दिसतो. तो कुठे राहतो ते सरांना दाखवतो. शाळा नाही तर आता संध्याकाळी तो पेपर विकतो. तो सरांना स्वतःच्या घरी घेऊन येतो. आई सिद्धूला टोस्ट आणायला बाहेर पाठवते. सिद्धूची आई एका हॉस्पिटलमध्ये दाईचं काम करते, त्यामुळे तिला ड्युट्या सांभाळाव्या लागतात. सिद्धूच्या आईकडून वस्तीतील 10वी फ तुकडीतील मुलांची पार्श्वभूमी सरांना कळते. बहुतेक मुलं काम करून नंतर शाळेत जातात. आई देशमुख सरांना म्हणते, तुमच्या टकले मास्तरांना म्हणजेच हेड मास्तरांना सांगा, एक दिवस उपाशी राहून तर बघा. घरच्या मोठ्यांना निघत नाही, पण या मुलांच्या डोक्यावर अकाली चिंता, गरीबाच्या मानेवर पण जू असतं आणि पायावर पण धोंडे पडतात. गरीब मुलांवर असा अन्याय करू नका. क्लास शिकवण्या काय परवडणार? चिंध्या झालेली गाईड्स आणून मुलं अभ्यास करतात. यांचं इतर मुलांसारखं नाही. सिद्धू आल्यावर सर चहा घेऊन निघतात. मुलं धोबी घाटावर हिशोब करायला बसतात. त्यांनी शाळेचं 25,000चं नुकसान केलेलं असतं. त्यांना ते एका महिन्यात भरून द्यायचं असतं. कुठलंही काम करायला मागे हटायचं नाही. कष्ट करायला लाजायचं कशाला? चोरी तर करत नाही ना, एक मुलगा म्हणतो. सगळे मजुरी करायला तयार होतात. त्यांचा मित्र सिकंदर त्यांच्या बरोबर मजुरी करायला तयार होतो. इलेक्ट्रिशियनचं काम शिकतात, हमाली करतात, कार्पेंटरी करतात. पावल्या वेळात देशमुख सर त्यांना शिकवतात. संगीत शिक्षकांच्या विनंतीवरून विक्रम गायकवाड 10वी फच्या या विद्यार्थ्याला शाळेत बोलवलं जातं. त्याचा आवाज खूप छान लागतो. गाताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसते. शिक्षण पुस्तकी असून उपयोगाचं नाही. अंगात हुनर असेल तर विद्यार्थी एक एक वरची पायरी चढत जातो. फक्त ध्येयापर्यंत पोहोचायचा ध्यास हवा. शाळेच्या कार्यक्रमात विक्रमचं गाणं ऐकायला 10वी फ विद्यार्थी लपतछपत येतात. अचानक स्टेजच्या बाजूला आग लागते. मुलं ती आग विझवतात. शिपाई येऊन त्यांनाच मारतात. देशमुख सरांना मुलं सांगतात, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, आम्ही ती बंद केली. गोसावी सर मुलांना बेदम मारतात. मुलं तिथल्या कुंड्यांवर राग काढून तिथून पळ काढतात. देशमुख सर प्रिन्सिपल सरांकडे येतात. ते त्यांना म्हणतात, वेळ आल्यावर विचार करायचा संयम जर मोठ्या माणसांनाही राहत नसेल तर त्या मुलांना दोष देण्यात काय अर्थ आहे? आपण मुलांना 21 अपेक्षित CO2 H2O एवढं शिकवायचं आहे का? आपल्याला परीक्षेचे मार्क बॅगेत घालून सिलिकॉन व्हॅलीत जाणारे कामगार निर्माण करायचे आहेत का? की दिलेल्या शिक्षणामध्ये जगण्याचे साधे साधे प्रश्न सोडवायचे कसे ते शिकवायचंय? या मुलांना स्वाभिमानाने उभं राहता येईल ते शिकवायचंय. ते हेड सरांना सांगतात, परीक्षेच्या मार्कांवर चालणारी अ ते फ ही तुकड्यांची उदाहरण आधी बंद करायला पाहिजे. अ म्हणजे हुशार व फ म्हणजे गाळ हे आधी थांबवलं पाहिजे. या मुलांना आपल्याविषयी विश्वास वाटला पाहिजे. हेड सर देशमुख सरांना म्हणतात, तुम्ही जे बोलताय त्यावर आपण नक्की विचार करू. मुलं सरांना भेटायला जिम मध्ये येतात. त्यांनी तिथे सगळी पुस्तकं दप्तर फेकून दिलेली असतात. पीटीचे सर त्यांना समजावतात, काल खरं काय झालं ते कळलंय सगळ्यांना. उलट तुम्ही मोठी आग विझवलीत हेही हेड सरांच्या लक्षात आलंय. देशमुख सर त्यांना म्हणतात, तुम्हाला अन्याय आवडत नाही ना? विध्वंस म्हणजे न्याय आहे का? चुकीची दुरुस्ती म्हणजे न्याय आहे. मुलं म्हणतात, जर आमच्यावर विश्वास नाही तर काय फायदा आहे? सर त्यांना समजवतात, माझा, मोरे सरांचा, कोखले सरांचाही तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही माघार घेतली तर आम्हाला शाळेत मान खाली घालावी लागेल.
ते तुम्हाला चालणार आहे का? मुलं नाही म्हणतात. ती परत चिकाटीने काम करायला तयार होतात. सर त्यांना त्यांच्या कॉलेजची घटना सांगतात. कॉलेजच्या मुलांचे आवडते दप्तरदार सर आज एका व्हीलचेअरवर त्यांच्यामुळे असतात. त्यावेळी कॉलेजने केलेल्या फी वाढी विरोधात आवाज उठवलेला असतो. ते सांगतात त्यात मी बडक डोक्याचा असल्यामुळे पुढे होतो. प्रिन्सिपल रात्री हॉस्टेलवर बोलणी करण्यासाठी कोणाला तरी पाठवणार होते, पण ते सरच असतील अशी पुसटची कल्पनाही आम्हाला नव्हती. आम्ही गेटपाशी मोठमोठाले दगड आणून ठेवले. तिथे असलेल्या अंधारामुळे सरांची स्कूटर त्यावर आदळली. आमच्यामुळे सरांना कायमचं अपंगत्व आलं. एवढा आतताईपणा करून आम्ही काय मिळवलं? सर भाऊक होतात. पीटी सर मुलांना मोटिवेट करतात. मुलं आता जोमाने कामाला लागतात. दप्तरदार सरांना चांगली बातमी कळते. त्यांचं पुस्तक छापलं जाणार असतं. देशमुख सरांनी सगळ्यांना पार्कात बोलवलेलं असतं. 8 दिवसानंतर त्यांचा सेंड ऑफ असतो. सर त्यांना विचारतात 8 दिवसात सगळं काम पूर्ण होईल ना? मुलं म्हणतात सगळी बाकं तयार आहेत. लॅबचं साहित्यही येईल. पंखे बसतील. त्यांना फक्त टीव्ही घेण्यासाठी 2000 रुपये कमी पडतात. एक मुलगा म्हणतो पहाटेच उठून ट्रक उतरवायला जाऊया. कशाला घाबरायचं? सरांना त्याचं हे स्पिरिट खूप आवडतं. हत्ती गेला आणि शेपूट उरलाय. आता नाही मागे हटायचं सर म्हणतात. मुलं बाकं घेऊन शाळेत येतात. गोसावी सरांनाही हा अचंबा वाटतो. तुकडीचा जोशी त्यांना मदत करायला पुढे येतो. फॅन लावले जातात. त्यांनी तक्ते हेडमास्टरांकडे दिलेले असतात. प्रयोगशाळेचं सगळं साहित्य आणलेलं असतं. टीव्हीसाठी फंड जमा केला जातो. गाड्या पुसण्याची कामं मुलं करतात. टीव्ही बघायला मुलं दुकानात येतात. तिथे त्यांना गोसावी सर दिसतात. ते दुकानदाराला सांगतात गेली 35 वर्ष मी मुलांना बडवत होतो, रडवत होतो. शिकवण्याची यापेक्षाही काही वेगळी पद्धत असू शकते हे मला माहीतच नव्हतं. शाळा सोडतानाच मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू मला बघायचं आहे. त्यांनी 2000 रुपये टीव्हीसाठी दिलेले असतात. मुलांचा टीव्ही पॅक होतो. लांबून बघणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न असतात. तेवढ्यात एक मुलगा येऊन सांगतो उद्या मलाचे 5 ट्रक येणार आहेत. 3 ते 6 वाजेपर्यंत काम करू. नंतर 7 वाजता सेंड ऑफ आहे. तिथे जाऊ. तेवढा आपला फंड वाढेल. मुलं पहाटेच हजर होतात. फणसाचे ट्रक येतात. मुलं माल उतरवायला लागतात. तरीही मुलांकडे 700-800 रुपये कमी पडतात. मुलं निराश होतात. इथे देशमुख सर मुलांची वाट पाहत असतात. काही मुलांना जवळ बोलवून मुलांना घेऊन यायला सांगतात. मुलं त्यांना शोधून शाळेत घेऊन जातात. उत्साहात मुलांना सिकंदरचा विसर पडतो. तो मात्र त्यांना हाका मारत राहतो. सिद्धूला आठवल्यावर ते सिकंदरला घेऊन येतात. सिकंदर पहिल्यांदा शाळा आतून बघत असतो. मुलांचं लक्ष टीव्हीकडे जातं. गोसावी सरांबरोबर मुलांचं स्वागत करायला इतर शिक्षकही एकत्र येतात. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. देशमुख सरांच्या प्रयत्नामुळे मुलं परत शाळेच्या प्रवाहात आलेली असतात.